महिन्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील सहयोग या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीतील अनेक कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावणार आहेत. परंतु याच दरम्यान बारामतीतील जनता दरबाराला नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी ही पाहायला मिळत आहे. इराण, इस्रायल व अमेरिका यांच्यातील युद्धामुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून अनेक नागरिकांना बुकिंग केल्यानंतरही घरगुती गॅस मिळत नाहीये. त्यामुळे पर्याय म्हणून अनेकांनी आता इंडक्शन शेगडीकडे त्यांचा मोर्चा हा वळवला आहे. सध्या बाजारात इंडक्शन शेगडीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून नियमित विक्रीच्या तुलनेत दुपटीने विक्री होत असल्याचं व्यापाऱ्यांनी देखील सांगितले आहे. मार्च महिना सुरू झाला असून अवकाळी पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाही. या दरम्यानच अत्यंत मोठा इशारा समोर आला आहे. 17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी मोठे संकट हे येणार आहे. या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध झालेली रुद्राक्ष गर्ल मोनालिसा भोसलेने तिचा प्रियकर फरमान खान याच्याशी आंतरधर्मीय विवाह केला असून या निर्णयामुळे तिचे कुटुंबीय कमालीचे संतप्त दिसून येत आहेत. मोनालिसाच्या लग्नाबाबत तिचे काका विजय भोसले म्हणाले आहेत की आमच्या मुलीला लव्ह जिहादमध्ये अडकवण्यात आलंय, तिला धमकवण्यात आलंय, अशा प्रतिक्रिया देखील आता सध्या समोर येत आहेत.